नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिरूर तालुक्यातील करंदी या गावामध्ये. मित्रांनो, नरसिंह जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत 2020 बैलगाडा शर्यत करंदी या घाटामध्ये येत्या 29 एप्रिलला होणार आहे. आज घाटात आलोय. यात्रा कमिटी आपल्याला इथं भेटलेली आहे. यात्रेचं नियोजन कशा प्रकारे, आता घाटात आल्यानंतर ना धावपट्टी आणि इतर काम अंतिम टप्प्यात कामकाज आलेले आहे. घाटाचं गाडा मालकांना काय नियमावली राहील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या आम्हाला. मी वैभव भाऊसाहेब डोकले, करंदी गावचा रहिवासी असून आपल्याला करंदी केसरी 2026 स्पर्धा पहिल्यांदाच 2020 भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे. आणि या भव्य 2020 बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही आज या ठिकाणी आमचं निवेदन घेण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचं करंदी बैलगाडा संघटनेच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने धन्यवाद. आता 2020 यात्रा भरवता तुम्ही, यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे? यात्रेचं स्वरूप असं आहे की करंदीमध्ये दरवर्षी यात्रा होत असते, पण यात्रेमध्ये 300 टोकन 400 टोकन असे येतात. 2 दिवस यात्रा चलती, 3 दिवसही चलती. पण ह्यावेळेस थोडस मुद्दा विषय वेगळा होता. आमचे सगळे बैलगाडा संयोजकांनी आम्हाला अशी एक थोडीशी सुचवलं की तुम्ही यावेळेस थोडस 2020चं बैलगाडा शर्यत आपल्या शिरूर तालुक्यात होत नाही, खेड तालुक्यात होते, हवेली तालुक्यात होते, ती यावेळेस आपल्या शिरूर तालुक्यात झाली पाहिजे. पंचक्रोशीमध्ये सगळ्यात पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही असं करंदीचा बैलगाडा घाट आहे. सुसज्ज असा बांधकाम केलेला, प्रशस्त असा, बैलगाड्यावाल्यांना पार्किंगला जागा, गाड्यांना बैल बांधण्यासाठी जागा, असा करंदीचा बैलगाडा घाट आहे. आणि या करंदीच्या बैलगाडा घाटासाठी करंदीच्या सगळ्याच लोकांनी भरपूर असं कष्ट घेतलंय, योगदान दिलेलं आहे. अशा घाटामध्ये आमची जे टॉपच्या बाऱ्या असतात किंवा गाड्या असतात ते गाडी पळाली पाहिजे अशी सगळी बैलगाड्या संयोजकांची विनंती होती किंवा त्यांनी सुचवलं. तर मग त्या निमित्ताने आपण या ठिकाणी 2020 बैलगाडा शर्यत आयोजित करण्याचं ठरवलं. आणि नरसिंह जयंतीच्या निमित्ताने 29 एप्रिल 2026 या दिवशी आपण या ठिकाणी भव्य 2020 बैलगाडा शर्यत करंदी केसरी वर्ष पहिले हे आपण नवीनच चालू करण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी आमच्या करंदी ग्रामस्थांचं आणि बैलगाडा संघटनेचं असं सर्वस्व असं भरपूर सहकार्य आहे आणि त्यांच्याच नियोजनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. आणि बाकीचेही जे बैलगाडा मालक आहेत इतर, तर ही स्पर्धा आपली थोडीशी आमंत्रित पद्धतीची असणार आहे आणि चांगली स्पर्धा घडवूयात आपण.
आता किती गाडा मालकांना इथं तुम्ही प्राधान्य दिले? आपण या ठिकाणी साधारण 130 टोकन बाहेरचे घेणार आहे आणि आमच्या करंदी ग्रामस्थांसाठी एक 25 ते 30 टोकन घेणार आहे, असे 150 टोकन. कारण आपली स्पर्धा ही 1 दिवसाची असणार आहे. 1 दिवसामध्ये आपल्याला सगळे टोकनचे गाडे पळून फायनलची स्पर्धा झाली पाहिजे असं नियोजन बैलगाडा संघटनेचं आहे. त्या बैलगाडा संघटनेच्या नियोजनाखालीच सगळे नियम हे होणार आहेत आणि ते लागू होणार आहेत सर्वांना. आता येणारे गाडा मालक आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सुविधा केलेल्या आहेत? येणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी या ठिकाणी प्रशस्त असं मैदान आहे. मैदानामध्ये तुम्हाला गाड्या लावण्यासाठी, गाड्या पार्किंग करण्यासाठी किंवा बैल बांधण्यासाठी सुविधा आहे. आपण या बैलगाडा घाटाच्या आजूबाजूला साधारण 5 ते 6 टँकर उभे करणार आहे. उन्हाळा चालू आहे जोरदार. त्या उन्हाळ्यामध्ये बैलांना किंवा इतर बाकीच्याही लोकांच्यासाठी आपण सुविधा करणार आहे. बिस्लरीचे जार ठेवणार आहे. साधारण एक 200 ते 300 जार, म्हणजे लोकांना पाणी पिण्यासाठी अजिबात अडचण येणार नाही. ऊन भरपूर आहे. आणि जी बैल येणार त्या बैलांसाठी टँकर 4 ते 5 ठेवलेले, बैलांना तहान लागली पाणी पाजण्यासाठी बैलगाड्यासाठी ती सुविधा केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की बैलगाडा घाटाच्या दोन्ही बाजूनी उन्हाळा भरपूर आहे. बैलगाडा घाट, बैलगाडी बघण्यासाठी जी सगळे लोक येणार आहेत त्या लोकांसाठी आपण सावलीची म्हणजे मंडपाची सुविधा केलेली आहे. ती मंडपाच्या सुविधेमध्ये सावलीत बसून तुम्हाला बैलगाड्याचा चित्तथारक असे क्षण बघायला भेटतील. आणि आपण जे आळ केलेलं आहे बैलगाडा घाटाचं त्या ठिकाणी माती टाकून भव्य असं आळ आहे. आणि जी बैल पाळणार आहेत त्या बैलांसाठी बांडा ग्रुप जे बैल पकडतात आणि तुमच्या मालकाच्या हातात आणून देतात, ते बांडा ग्रुपलाही आपण या ठिकाणचं नियोजन दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या बैलगाडा मालकांची कोणती बैलाची काही दुखापत होणार नाही याची काळजी बैलगाडा संघटना करंदीची ही घेणार आहे. आणि तुम्हाला बाकीच्या इतर कोणत्या गोष्टीची अडचण आली सगळ्या बैलगाडा मालकांना तर तुम्ही बैलगाडा संघटनेशी संपर्क करा, तुमची अडचण दूर होईल. बक्षिसांचं स्वरूप कसं आहे इथं? प्रथम क्रमांक 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 1,00,000 रुपये, फळीफोडसाठी 10,000 रुपये, दुसऱ्या फळीफोडसाठी 7,000 रुपये, घाटाच्या राजासाठी सेपरेट 2 व्हीलर असणार आहे. आणि 20 फुटावरून कांडे जे जोडणार आहे त्या कांड्यासाठी 11,000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि यानंतर जी फायनल होणार आहे त्या फायनलच्या 20 गाड्यांसाठी भव्य दिव्य असं बक्षीस आहे. ते 75,000 रुपये, 70,000 रुपये, 65, 60, 55, 50, 45, 40, 35, 30, 25, 20, 15, 10,000, 5,000 अशा पद्धतीने बक्षिसाचं नियोजन आहे. आणि बक्षिसाचं नियोजन असून करंदी बैलगाडा संघटना आणि करंदी ग्रामस्थ यांच्या वतीने घाटामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा दिलेल्या आहे. घाट भव्य दिव्य असा आहे. या घाटाचं विशेष कौतुक करण्याजोगा घाट आहे. तुम्ही ज्या दिवशी या ठिकाणी 29 तारखेला असाल त्या ठिकाणी तुम्हाला त्या दिवशी सगळ्या गोष्टींची सुविधा पुरवली जाईल. सावलीची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही सगळेजण या स्पर्धेचं रोमांचक असे क्षण बघण्यासाठी तुम्ही या करंदीच्या करंदी केसरी 2026 या स्पर्धेसाठी उपस्थित राहा अशी विनंती. 1 दिवस 2020 आपले टोकन पूर्ण झालेले आहे का सगळे? आता बघा या ठिकाणी आमंत्रित बैलगाडे भरवण्याचं करंदी बैलगाडा संघटनेने सुचवल्यामुळं आपण हे सगळे गाडे आमंत्रित ठेवणार आहे. करंदीच्या यात्रेनिमित्त जे गाड्या असतात त्या ठिकाणी आपण सगळ्या बैलगाड्यावाल्यांचे टोकन हे घेत असतो. यावेळेस थोडस वेगळं आमच्या करंदी ग्रामस्थांना सुचवल्यामुळं आपण 2020 ची स्पर्धा दिली आणि ती स्पर्धा आयोजित केली ही आमंत्रित गाड्यांसाठी. तर ही आमंत्रित जी बैलगाडा शर्यत ठेवली आपण, ही शिरूर तालुक्यामध्ये 2020 ची शर्यत ही पहिल्यांदा होती. या ठिकाणी आमच्या बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की बैलगाडा शर्यत 2020 स्पर्धा खेड तालुक्यात होती, हवेली तालुक्यात होती, पण शिरूर तालुक्यात अजूनपर्यंत झाली नाही. आपला घाट पुणे जिल्ह्यामध्ये करंदीचा घाट सुसज्ज असा भव्य असा आहे. तर आपल्या घाटात एकदा 2020 आमंत्रित गाड्यांची स्पर्धा झाली पाहिजे आणि त्या स्पर्धेसाठी आयोजन हे केलेलं आहे. या स्पर्धेसाठी आमंत्रित गाड्या असल्यामुळं बाकीचे जे बैलगाडे आहेत ते सर्व आमच्या बैलगाडा संघटनेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना असं वाटतं की बाबा त्यांचा गाडा आमच्या स्पर्धेसाठी पळायला पाहिजे. त्यांना एक हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांचे जे गाडी आहेत आपण यात्रेच्या वेळेस दरवर्षी सगळ्यांची गाडी घेत असतो आणि आजही जे आमंत्रित गाडी आहे आम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण स्पर्धा भरवायची आहे. फायनल झाले पाहिजे, 150 टोकन झाले पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही स्पर्धा भरवणार. ज्या कुणाची गाडी राहतील आमची दरवर्षीप्रमाणे बैलगाड्याची यात्रा असती, जानपीर बाबाची यात्रा असती, जलेंद्रनाथाची यात्रा असती. ती यात्रेच्या वेळेस आपण 50 नाही 100 यात्रेची गाडी जास्त घेऊ.
2 दिवसाचा घाट असेल तर 3 दिवसाचं घेऊ, पण पुढल्या वर्षीही तर त्या पद्धतीने असं पुढल्या वेळेस ज्या लोकांचे आता टोकन राहतील ते टोकन आपण यात्रेच्या वेळेस घेऊयात. 2 दिवसाचा गाडा असेल तर 3 दिवसाचा घाट भरू. आता आमंत्रित गाड्यांची बैलगाडा शर्यत 2020 भरवण्याचा विचार आहे, त्या पद्धतीने आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे. त्यामुळं इतर कोणते बैलगाडा मालक असतील किंवा बैलगाडा मालकांचे पाहुणे असतील किंवा आमचे करंदी ग्रामस्थ असतील, यांनी कुणीही नाराज होण्याचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कोणताही राजकारणाचा हेतू नाही. हे आपल्या बैलगाडा संघटनेसाठी सगळ्यांचा एक विचार होता की टॉपचे बैलगाडे आपल्या घाटात पळायला पाहिजे, आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील. समजा मी प्रत्येक बैलगाडा घाटामध्ये जात नाही, आमचे बैलगाडा संघटक मालक जे सगळे जातात ते टॉपच्या बाऱ्या बघतात, पण माझ्यासारखे कार्यकर्ते करंदी गावातील ग्रामस्थ त्यांना टॉपच्या बाऱ्या बघायला भेटत नाही. तर त्या आज करंदीमध्ये आयोजित झाल्यामुळे त्यांना ह्या बाऱ्या सगळ्या बघण्याचा योग येईल आणि ते ह्या सगळ्या बाऱ्या आपल्या घाटामध्ये सावलीमध्ये बसून पाण्याची सुविधा असून त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या सुविधा युक्त तुम्हाला ते बैलगाड्याचे चित्र आरक्षण बघता येतील. अशा पद्धतीने आपण ती योजना आणि स्पर्धा आयोजित केलेली आहे. दुसरी गोष्ट, जे बैलगाडा कमिटी आहे किंवा बैलगाडा मालक आहे करंदीचे, या लोकांना बाहेरचे पाहुणे किंवा बैलगाडा मालक कॉल करतायत की त्यांच्यासाठी एक विनंती आहे की तुमचे बैलगाडे 100% आमच्या यात्रेच्या वेळेस 50 नाही, 100 नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस आपण यात्रा भरूयात. आता आम्हाला आमंत्रित अशी एक स्पर्धा आयोजित करायची, ती आमची यात्रा होऊ द्या. आणि ही स्पर्धा दरवर्षी नरसिंह जयंतीला ही चालू राहील, अशी एक आमची एक थोडीशी नियमावली झालेली आहे. आणि राहिलेले जे टोकन आहेत किंवा ह्या वर्षी ज्यांनी सांगितले त्यांना पुढल्या वर्षी प्राधान्य दिलं जाईल. ती लिस्ट आमच्याकडे असणार आहे. पुढल्या वर्षी आपण 2 दिवस यात्रा भरूयात. आज थोडीशी आमची सुरुवात आहे, तर आम्ही एका दिवसाचं नियोजन केले का तर ते नियोजन चांगलं झालं पाहिजे. पुढल्या वर्षी याच्यापेक्षाही चांगलं नियोजन करून 2 दिवस स्पर्धा भरू. 150 नाही, आपण 300 टोकन घेऊ. पुढल्या वर्षी आपण तुम्हाला नक्कीच आमंत्रित करू अशी विनंती. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. संतोष पोपट डोकले. मी तसा अलाउन्सर बैलगाड्या शर्यत मधला. कसं काय नियोजन आहे यात्रेचं तुमचं आणि फायनलची बक्षीस कशी देणार आहे तुम्ही? आता खऱ्या अर्थानं आमच्या करंदीमध्ये अतिशय सुंदर घाट आहे. शिरूर तालुक्यात नाही, पुणे जिल्ह्यात 1 नंबरला घाट आहे आमचा. पण असं बरेच वेळा चाललं की आता मी अलाउन्सर असल्यामुळं सगळे बैलगाडा मालक तसे म्हणत होते तुमच्या घाटावर तशी 2020 व्हायला पाहिजे, 2020 व्हायला पाहिजे. पण खऱ्या अर्थानं मग करंदी बैलगाडा संघटनेने थोडस आमच्या उद्योगपतींना वैभव शेठ भाऊसाहेब ढोकले यांना थोडं मार्गदर्शन केलं की बा आपल्याला 2020 भरवायचे. आता स्वतंत्र एकट्यांनी उद्योगपतींनी या ठिकाणी 2020 भरवलेली, सगळा इनाम त्यांचाच आहे. म्हणून आता 2020 1 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी भरवलेली गेलेली आहे. आणि सगळ्या बैलगाडा संघटनेने वैभवला सांगितलं की आपल्या घाटामध्ये 2020 झालीच पाहिजे. मग सगळे बैलगाडा संघटनेने आम्ही मिटिंग घेतली. आता वैभवने सांगितलं की पैसे किती लागू द्या, फक्त यात्रा व्यवस्थित झाली पाहिजे. घाट चांगला आहे, शिरूर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा घाट आहे. फक्त गाडी मालकांनी थोडस आम्हाला सहकार्य करायचं. आता या करंदी बैलगाडा संघटनेने असं केलं की टॉपचे गाड्या घ्यायचे, परंतु प्रत्येक गाडावाल्याला वाटतं की माझा गाडा 2020 मध्ये पळायला पाहिजे. असं झालं की प्रत्येक गाडावाला आता प्रत्येकांना फोन करतो त्याच्या पद्धतीने. पण कृपया सर्व गाडी मालका या ठिकाणी करंदी बैलगाडा संघटनेने ऑलरेडी सर्वांचं टॉपचा गाडा आहे तो त्या गाडी मालकांचा या ठिकाणी टोकन घेतलेलाच आहे. परंतु आजही बी गाडी मालक सर्वांनाच घाई करतात की माझा गाडा पळायला पाहिजे, माझा टोकन घ्या, काही करा. परंतु 1 दिवसाची असल्यामुळे जास्त टोकन घेता येणार नाही. यात्रा ही अशी अतिशय उत्कृष्ट झाली पाहिजे. सर्व बैलगाड्या संघटनेचं म्हणणं आहे की यात्रा ही चांगली झाली पाहिजे. 1 दिवसाची होत्या पण यात्रा कडक झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आता नियोजन झालेलं आहे, टोकनचं नियोजन झालेलं आहे. तुम्ही सांगितलं की आम्हाला की आता फायनल कशी देणार. एकूण फायनलचं बक्षीस 1 ते 15 आहे आणि ही फायनल ही सेपरेट गाडी मालकाला दिली जाईल. आणि घाटाच्या राजासाठी एक टू व्हीलर आहे, ती टू व्हीलर पैशात नाही दिली जाईल, टू व्हीलर दिली जाईल, वस्तुरूपी दिली जाईल. गाडी मालकांनी ही बी नोंद घ्यायची. आणि बाकी 1 ते 15 पर्यंत सेपरेट फायनल दिली जाणार आहे रोख स्वरूपात पैशामध्ये. मग असं नियोजन आता या ठिकाणी आमच्या करंदी बैलगाडा संघटनेच्या वतीने किंवा वैभव असतील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आता शक्यतो आम्हाला सहकार्य बैलगाडा मालकांनी करावा, वेळेत यावा. एखाद्या गाडी मालकाचा जर आम्ही असा बैलगाडा संघटनेने निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी जर एखाद्या गाडी मालकाचा टोकन जर हुकून गेला तर वेळ असेल तरच तो गाडा पळायला जाईल, नाहीतर तो गाडा आम्ही घेणार नाही आधीमध्ये कुणी असो. आता काय होतं, सगळीच गाडा मालक आपलीच असतात, आपणच त्यांचंच असतो.
त्याच्यामुळे त्यांना वाटतं प्रत्येकाला आपला गाडा कधी सुटेल असं काही इथं या ठिकाणी होणार नाही. सगळ्यांना नियम सारखे राहतील. एक ते जेवढे गाडे घेतले तेवढे टोकन पद्धतीने गाड्या पडतील. चुकून बायचान्स एखाद्याचा गाड्याचा घड्याळ लागलं आणि ते म्हणले आम्हाला संधी द्या, तर तरी परत संधी मिळणार नाही. पण चुकून समजा झुपता झुपता बैल सुटून गेला तर त्या कमिटी त्या ठिकाणी विचार केला जाईल की हा गाडा परत घ्यायचा का नाही घ्यायचा. म्हणून आधी मध्ये गाडे होणार नाही. पुन्हा एखाद्या गाडी मालकाचा टोकन जरी उकून गेला तरी त्याला सहकार्य केलं नाही करणार नाही. आणि गाडी मालकांनी थोडंसं आम्हाला सहकार्य करावं, वेळेत यावा. जसं टोकन असेल तसं गाडी मालकांनी या ठिकाणी हजर राहावं. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे घाट आणि बैलगाडा संघटना करंदी फार दिवसापूर्वीपासून सर्वच लोक म्हणत होते की 2020 ही झालीच पाहिजे. पण ते 2020 होण्यासाठी फार विचार लागतो. काय होतं, दर गावात पार्टिशन असतं, तसं आमच्या गावात पार्टिशन नाही, काही नाही. यात्रा ही चांगलीच होणार आहे. म्हणून सर्व गाडी मालकांनी वेळेत यावा. धन्यवाद. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या. प्रकाश बाबासाहेब डोकले, करंदी. कसं राहील तुमचं गावच्या वतीने? गावचे नियोजन नरसिंह महाराजच्या जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यत वैभव भाऊसाहेब डोकले यांनी बैलगाडा शर्यत भरवलेली आहे. त्यामुळे 2020 भरवल्यामुळे सगळ्या गाड्यावाल्यांचा अगदी आनंदित आहे. त्यामुळे चांगली 2020 एवढंच मागणं आहे आणि सगळ्या बैलगाड्यांनी सगळ्यांनी आनंद घ्यावा अशीच विनंती. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मी दीपक पुनाजी डोकले, करंदी. आज कसं राहील तुमच्याकडून गाडा मालकांना सहकार्य? गाडा मालकांना सहकार्य चांगल्या प्रकारचं राहील, कारण आम्ही नेहमी घाटात असतोच, ते काय सांगण्याची गरज नाही. पण गाडा मालकांना आता बाकीचे वैभव शेठ हे चेअरमन हे बोललेले आहेत. मी एवढीच विनंती करतो की गाडा मालकांनी फक्त आता कुणालाही आपला गाडा हे नाव घेण्यासाठी किंवा आपलं नाव यादी ह्याच्यात येण्यासाठी कुणीही आम्हाला फोर्स करू नये. फक्त एवढीच विनंती आहे. कारण काय होतं, सगळ्यांना आता दादा डफळे हे चेअरमन आहेत, आमचे बाबाजी कंद्रुप, आमचे प्रकाश आबा आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे की कोणाचा गाडा किती पळतो. आता मी काय सांगण्याची वेगळी गरज नाही. गाडी मालकांनी कृपा करून इथून पुढे कुणी आपल्या नावासाठी आग्रह करू नये. बाकी सगळं व्यवस्थित होईल.